मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे. खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी. मेजवानी मेजवानी मेजवानी. व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी. जिभेला सुटलंय पाणी. मेजवानी मेजवानी मेजवानी. खमंग मेजवानी याला जेवायला. खमंग मेजवानीचे 500 एपिसोड्स पूर्ण झालेले आहेत. अनेक वर्षापासून हा खडतर प्रवास 500 या आकड्यावर येऊन थांबलेला आहे. यापुढेही उत्तर खमंग मेजवानीची प्रगती होतच राहणार आहे. 500 एपिसोड्स पूर्ण झाल्यानिमित्त खमंग मेजवानीने एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळात.
रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळामध्ये आता सध्या आपण आहोत. यामध्ये सहभागी झालेले एकूण 100 स्पर्धक आपल्यासोबत इथे आहेत. 100 स्पर्धकांनी इथे भाग घेतलेला आहे. 100 बायकांनी इथे आपल्या पाककला स्पर्धा प्रस्तुत केलेल्या आहेत. त्याचं परीक्षण होणार आहे, निकाल लागणार आहे आणि निकालानंतर आपल्याला रिझल्ट समोर येणार आहे. खमंग मेजवानीचा कार्यक्रम मी नेहमी बघत असते आणि या खमंग मेजवानीच्या 500 एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल ही जी खास पाककृती स्पर्धा ठेवली आहे त्याबद्दल प्रथम मी खमंग मेजवानीचे आभार मानते. आणि ह्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करता आलं आणि वेगवेगळ्या पाककृती आता बघायला मिळतील, त्यांचं डेकोरेशन आम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे ह्या आयोजनाबद्दल मी असं म्हणेल की हे उत्तम आयोजन आहे. आणि 10-10च्या ग्रुपनी तुम्ही जे आतमध्ये आम्हाला बोलवतात ते पण चांगलं आहे. एकदम गर्दी झाली तर तुम्हाला काही समजू शकणार नाही की कोण काय बोलते ते. परीक्षकांना व्यवस्थित समजावून सांगण्यासाठी 10-10चा ग्रुप केलेला आहे. हे आयोजन फार चांगले आहे. असंच खमंग मेजवानीला उत्तरोत्तर यश मिळत जावो ही माझी सदिच्छा. खमंग मेजवानीचं त्यांनी एवढं मोठं आयोजन केलं 500 भाग पूर्ण झाल्याबद्दल, तर त्यासाठी सर्वप्रथम त्यांचे मी आभार मानते. त्या संपूर्ण टीमचे आभार. आणि ते त्यांचं आयोजन चांगलं याच्यामध्ये प्रश्नच नाही आहे. आम्हाला ही एक संधी मिळते की आम्ही आमची स्वतःची काही कला आहे हे सगळ्यांच्या समोर मांडू शकते. त्याबद्दल मी चॅनल वनचे खूप खूप आभारी आहे. आणि मी अपेक्षा करते की चॅनल वननी आम्हाला याच्या पुढे असेच चांगले चांगले प्लॅटफॉर्म द्यावेत आणि आमचा आनंद जो आहे दुगुणी करावा. खमंग मेजवानीचे 500 एपिसोड झाले त्याबद्दल त्यांचं खरोखर अभिनंदन. आणि आता हिंदीमध्ये कसं मास्टर शेफ वगैरे चालू होतं तसं खमंग मेजवानी सुद्धा नवी मुंबईसाठी मास्टर शेफ सारखी स्पर्धा घ्यावी. आणि आम्हा ज्या गृहिणी आहेत ज्या घरी बसून म्हणजे नुसतं टीव्ही समोर बसून रेसिपी बघून करतात त्यांना सुद्धा भाग घेण्याची संधी मिळेल. और यहाँ पर बहुत अच्छा लगा, बहुत सारी चीज़ें देखने को मिली कि किस तरह से डेकोरेशन की जाती है, किस तरह कैसी वैरायटी बनती है. सब लोगों का व्यवहार भी बहुत अच्छा लगा. एक ऐसा लगा जैसे फैमिली एंजॉय कर रही है और बहुत ही बढ़िया लगा मुझे यहाँ के. आगे भी जब भी कभी ऐसा प्रोग्राम होगा तो मैं पार्टिसिपेट करने की कोशिश करूँगी. तुमचा हा 500 भाग पूर्ण झाला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि नेहमीच आम्ही हा कार्यक्रम टीव्हीवर पाहतो, तो कौतुकास्पद आहे. आणि आजचे जे पदार्थ भरपूर पाहायला मिळाले, महिलांचा जो सहभाग पाहिला त्याबद्दल तुमचं खरोखर कौतुक आहे. मला या स्पर्धेबद्दल असं सांगायचं आहे की ह्या ज्या स्पर्धा आहेत ना तुम्ही वर्षातून 3 वेळा किंवा 2 वेळा तरी घ्या. कारण इतक्या महिलांमध्ये कला आहे, इथे कला दबलेली आहे सगळी. आपण जर अशा स्पर्धा घेतल्या ना तर त्या उत्साहाने भाग घेतात त्याच्यामध्ये आणि काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण त्यांच्यामधून आपल्याला सगळ्यांना शिकायला मिळतंय वेगळं वेगळं. आणि इतक्या डिशेस शिकायला मिळते सगळ्यांना की ज्यांना काही नाही येत त्यासुद्धा महिला हुशार होऊ शकतात, काहीतरी बनवू शकतात, त्यांच्याकडून आयडिया घेऊ शकतात. म्हणून वर्षातून 2-3 वेळा अशा स्पर्धा घ्याव्यात. इतक्या मेहनतीने पदार्थ तयार केलेला आहे. घरातली सगळी कामं आम्ही आटपून आलो, घरातलं करून पदार्थ करून आलो. आणि आम्हाला आता बक्षीस मिळणार नाही हे माहिती आहेच, कारण एवढ्या स्पर्धकांमध्ये काय बक्षीस मिळणार. तर ते 25-25 जणांची जर घेतला असत्या स्पर्धा तर आम्हाला जरा न्याय मिळाला असता असं वाटतं आम्हाला. सर्वप्रथम तर खमंग मेजवानीचे 500 भाग पूर्ण झाल्याबद्दल चॅनल वनचे अभिनंदन करायचे. आणि त्यानंतर त्यांचे असे अभिनंदन करायचे की त्यांनी ही स्पर्धा आयोजित करून यंग बायकांनाच नाही तर आज इथे आपण पाहिलं तर बऱ्याच वेगवेगळ्या वयोगटातल्या स्त्रिया इथे उपस्थित आहेत. अशा बऱ्याच स्पर्धा पनवेलमध्ये बरीच लोक आयोजित करतात, पण त्यामध्ये फक्त यंग बायकाच भाग घेतात. पण इथे त्यांनी हे प्लॅटफॉर्म प्रत्येक वयाच्या बायकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल मला त्यांचे हार्दिक अभिनंदन करायचे. टीव्हीवर जेव्हा मी असे खमंग मेजवानी वगैरे प्रोग्राम्स बघायची तेव्हा मनाला नेहमी उत्सुकता लागून राहायची की आपण पण त्याच्यात पार्टिसिपेट करावं. पण ते शक्य नव्हते. पनवेलमधील चॅनल वन मुले खमंग मेजवानीमध्ये मला पार्टिसिपेट करायला मिळालं आणि मला जे काही येते ते प्रेझेंट करण्याची संधी मला चॅनल वन मुले मिळाली. प्रत्येक महिला ही सुगरण असतेच आणि ती घरात आपल्या मुलांना मिस्टरांना अगदी म्हणजे कला कौशल्याने खायला घालते. पण आज खमंग मेजवानांनी त्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना गव्हापासून जे पदार्थ करायला सांगितला त्यात अनेक पदार्थ महिलांनी केलेले आहेत. त्या स्पर्धेत भाग घेण्याचं माझं मेन एम होतं ते म्हणजे मला एक लो कॅलरी फूड आयटम लोकांच्या पुढे आणायचा होता. त्यामुळे मी या स्पर्धेत भाग घेतलेला आहे. तसेच मी खमंग मेजवानी थ्रू ज्या गृहिणींना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला मिळाला
त्याबद्दल खमंग मेजवानीचा खूप खूप धन्यवाद देते. खमंग मेजवानीत मी पहिल्यांदाच भाग घेत आहे. चॅनल वनचा मी खूप खूप आभार मानते आणि खमंग मेजवानीचे 500 एपिसोड झाल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते. आम्ही कामोटावरून आलो आहोत. मी खमंग मेजवानीची खूप खूप आभारी आहोत. त्यांनी आम्हाला ही संधी आणून दिली. हे आहे मल्हार नेटवर्क आणि आपण बघत आहात चॅनल 1. ह्याच्यातलाच एक भाग खमंग मेजवानी, जो आपण महिला घरी बसून बघतो आणि त्या महिलांना गहू हा विषय, गव्हाचं पीठ हा विषय दिला. म्हणजे खूप छान आयडिया ही मला खूप आयडिया आवडली. कारण पाककला स्पर्धा म्हटल्यानंतर प्रश्न डोक्यात अनेक येतात, अनेक पदार्थ असतात की काय करायचं. तर हा गहू हा विषय, गव्हाचं पीठ हा दिलं आणि चांगला प्रतिसाद मिळाला आणि हे 10-10 नंबर आतमध्ये घेतलंय. हे खूप छान आहे आयोजन ह्याच्याबद्दलचं. अनेक प्रकार आम्हाला इथे बघायला मिळाले. त्याबरोबर त्याचे डेकोरेशन बघायला मिळालं. महिलांना घरच्या बाहेर पडता येते आणि त्यातून जे गव्हाचा मेनू तुम्ही दिला आहे करायला ते अतिशय उत्कृष्ट आहे. कारण ते पौष्टिक आणि सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतो असा हा पदार्थ दिला आहे. त्याच्यावर सगळे विटामिन्स हे ते भेटतात. कारण पोरांना कसं पोळी भाजी खाताना कंटाळा येत असतो. मग प्रत्येक ज्या 100 बाया आपण निवडल्या आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मेनू बनवले आहेत. त्याच्यातून आपल्याला शिकायला भेटलं प्रत्येक महिलांना. आणि खूप सुंदर कार्यक्रम आहे जे आपल्या टीव्हीला पण सादर असते 2 दिवस विकली. बहुतेक बायकांनी ह्याच्यात भाग घेतला. आवर्जून छान छान पदार्थ बघायला मिळाले, छान छान डेकोरेशन बघायला मिळालं, शिकायला मिळालं आणि थोडंसं भाग घेण्याचा चान्सही आपल्याला मिळतो. त्याबद्दल आनंद झाला. जसं एखादी स्पर्धा आपण साजरी करतो तशी एखादा पदार्थ एखाद्या व्यक्तीला येत आहे आणि तो साजरा करण्यासाठी तिला एखादा प्लॅटफॉर्म किंवा काहीच मिळत नाही, अशा वेळेला तिला हे व्यासपीठ मिळालेलं आहे आणि त्याच्यातून जी कलागुण सादर करते तर खरोखर मी खमंग मेजवानीला आणि चॅनल वनला धन्यवाद देते. पनवेलमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अजून सुद्धा एक सुद्धा स्पर्धा झाली नव्हती. पण असं वाटत होतं की कधीतरी अशी मोठी स्पर्धा व्हावी आणि आपण त्यात भाग घ्यावा. कारण आमच्यासारख्यांना लवकर कुठं बाहेरगावी वगैरे जाता येत नाही. त्यामुळे गावातल्या गावात झालं तर आम्ही काहीतरी करू शकतो. म्हणजे आमच्यामध्ये जी कला असते ती दाखवण्याची संधी आम्हाला मिळायला पाहिजे. तर ही आज मला संधी मिळाली. आज मला बरं नव्हतं तरीसुद्धा मी ह्याच्यात भाग घेतला. या बायकांच्या क्षेत्रात आपण पुरुषांनी काहीतरी करावं ही जाणीव घेऊन मी या स्पर्धेत भाग घेतला. चॅनल वनच्या वतीनं निर्माता म्हणून मी सुमंत नलावडे यांचं अभिनंदन करेल. एक हार होणारी माणूस, खऱ्या अर्थानं ते आमच्याबरोबर आले. चॅनल वनचा जो सुरुवात जी झाली त्याच्यामध्ये त्यांचा अतिशय सिंहाचा वाटा आहे. 8 दिवसामध्ये आम्ही काँग्रेसमध्ये आल्यानंतर हा चॅनल वनची निर्मिती सुरू केलं. त्यावेळेला माननीय रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर याचे आम्ही एकत्र येऊन हे चॅनल सुरू केलं आणि नलावडेंनी खऱ्या अर्थानं सुमन नलावडे यांनी आपल्या या खमंग मेजवानीला सुरुवात केली. अतिशय वेगळा प्रयोग पनवेलमध्ये होता परंतु त्यांनी तो यशस्वी केला आहे. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन. मला अभिमान वाटतो का 5 वर्षामध्ये 500 एपिसोड पनवेलमध्ये हे करणं अशक्य गोष्ट होती. पण सातत्यानं त्यांनी काहीतरी एक नवीन आव्हान पेलण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. एक हार होणारी कलाकार त्यांच्यामध्ये सातत्यानं एक कार्यरत असतो. आपण पाहतो त्यांचे जे कार्यक्रम आहेत खबरबातच्या निमित्तानं त्यांनी खऱ्या अर्थानं मराठी चॅनल्स लोकांची फार आम्हाला मागणी होती. हे हिंदीमध्ये न्यूज होत नाही परंतु खबरबातच्या माध्यमातून त्यांनी या पनवेल, नवीन पनवेल, खंदा कॉलनी, कलंबोली, कामोठा, इव्हन नवी मुंबई आणि आपण मानखूरपर्यंत आपला हा चॅनल चालतो. पुन्हा रायगड आणि नवी मुंबईसाठी खबरबात एक आदर्श अशी त्याने एक सुरुवात चांगली केली होती आणि याच निमित्ताने हे करत असताना त्यांनी खमंग मेजवानीच्या निमित्तानं घराघरामध्ये जाऊन जी स्त्रियांमध्ये सुप्त जी पाककलेच्या संदर्भात त्यांचे सुप्त गुण आहे तर त्या बिचाऱ्या सातत्यानं राबत असतात, काम करत असतात आणि ते करत असताना त्यांच्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळावा याच्या निमित्तानं सुमंत नलावडे यांनी हा एक प्रयोग केला आणि पनवेल, उरण आणि या विभागातील सर्व महिलांना एक चांगली सुवर्ण संधी दिली. ज्याच्याकडून त्या या TV चॅनलच्या माध्यमातून पुढं आल्या. त्यांच्यामध्ये जे कौशल्य आहे पाकक्रियेचं ते याच्या निमित्तानं लोकांसमोर आणण्याचं त्यांनी काम केलं. एक फार मोठी कामगिरी केली आणि हा रिस्पॉन्स प्रतिसाद जो आहे तो अतिशय चांगला आहे. म्हणजे आम्हाला अपेक्षित नव्हतं. फार छोटेखानी हा कार्यक्रम असं वाटत होतं पण ज्या एंट्रीज त्यांच्याकडे आल्यात त्या फार जास्त आलेल्या आहेत. म्हणून या निमित्तानं आपण जे रायगडमधून किंवा नवी मुंबईमधून लोक याच्यामध्ये ज्या महिलांनी
सहभाग किंवा मुलींनी सहभाग घेतला आहे त्यांचं मी इथं स्वागत करेन. आणि निश्चितपणे म्हणजे पनवेल उरणपरती याची प्रसिद्धी नाही आहे, ते खमंग मेजवानी हे पूर्ण रायगड आणि नवी मुंबईपर्यंत पोचलेलं आहे आणि ते पोचवण्याचं श्रेय त्यांचं आहे. म्हणून याच्यामध्ये खरं यश जे आहे खमंग मेजवानीचं ते याच्यातून आपल्याला दिसतोय की याला रिस्पॉन्स अतिशय चांगला आहे, म्हणजे अपेक्षेच्या जास्त रिस्पॉन्स याच्यामध्ये मिळालेला आहे. नलावडेंचं मी सांगितलं की त्यांच्यामध्ये एक हरवणारी कलाकार त्यांच्यामध्ये एक राहिलेला आहे आणि सातत्याने ते काही करत असताना एक त्यांचं वेगळं अस्तित्व जाणवतं. मी इथं आलो, पाहिलं मी स्टेज, मी फार इम्प्रेस झालो. कारण आम्ही नाट्य परिषदेच्या माध्यमातून इथं काम करत असताना प्रशिक्षण शिबिर घेतले, सातत्यानं रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून इथं फार कार्यक्रम होत असतात. पण हे स्टेज पाहिल्यानंतर आम्ही नाट्य प्रशिक्षण शिबिर राबवलं असेल किंवा नाट्य परिषदेचा कार्यक्रम झाला त्याच्यावेळी ही कल्पकता आम्हाला सुचली नाही, पण त्यांची कल्पना मला अतिशय आवडली. आणि इथं आल्यानंतर इथल्या चेअर असतील किंवा व्यासपीठ असेल, हे वातावरण अतिशय वेगळं आहे. मी सातत्यानं इथं आमचे वर्षभर शेकडो कार्यक्रम होतात, पण त्याला एक नवीन लूक देण्याचं त्यांनी काम केलं. त्याच्यामध्ये निश्चित एक चांगलं असं एक वातावरण निर्मिती अतिशय चांगली आणि इथं आल्यानंतर आम्हाला निश्चितपणे प्रसन्न वाटले. या स्पर्धेचे आयोजक म्हणून सुमन नलावडे यांचे मी विशेष अभिनंदन करते की ही स्पर्धा अतिशय उत्तम रीतीने पार पडण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली दिसून येते आणि त्यासाठी मिळणारा महिलांचा प्रतिसाद, सर्व ही स्पर्धा बघायला येणाऱ्यांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे. या प्रकारच्या स्पर्धा अशा नियमित होत राहोत आणि आपल्या पनवेलकरवासियांना अशा अनेक चांगल्या पाककृतींची माहिती होत राहो. चॅनल 1 तर्फे खमंग मेजवानी हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, कारण त्याचे 500 एपिसोड पूर्ण झालेले आहेत आणि त्यानिमित्तानं सुमन नलावडे यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल प्रथम मी त्यांचे अभिनंदन करते. कारण महिलांसाठी त्यांनी एक उत्तम व्यासपीठ दिलेलं आहे आणि खरोखर महिला ही म्हणजे ह्याच्या बाबतीत पदार्थांच्या बाबतीत खूप काळजीपूर्वक काळजी घेत असते. कारण काय, आपल्या मुलांना पौष्टिक अन्न कसं मिळेल याकडे महिलेचं लक्ष असतं आणि त्या पद्धतीने इथे जे आयटम बनवलेले आहेत ते आता मी पाहिले सर्व की गव्हापासून बनवलेले पौष्टिक लाडू, त्यानंतर ते मुलांसाठी तर आहेतच, पण काही लाडू वगैरे आहेत, काही पदार्थ आहेत ते बाळंतिणींसाठी सुद्धा पौष्टिक आहेत. म्हणजे लहान बाळापासून जी काळजी घेतली जाते ही महिला अगदी पूर्व काळजी घेऊन पदार्थ बनवत असते. हा जो सेट केलेला आहे तो सुद्धा म्हणजे पूर्वजांची आठवण करून देणारा आहे. कारण अक्षरशः अजोड आठवतं यांनी, कारण आज्या वगैरे होत्या, आजीचा पटवा म्हणून प्रसिद्ध आहे. ताजमहाल बांधताना कारागीर होते कुशल, चिंतामणींचं नाव घेते खमंग मेजवानीच्या 500 भागासाठी स्पेशल. खमंग मेजवानी. तुमच्या सुगरण हातांना पोटे उत्पादनाची जोड द्या आणि पहा सारं जीवन कसं खमंग आणि चटकदार होते ते. संपूर्ण रायगड जिल्हा आणि नवी मुंबईत घराघरात पोहोचलेली पनवेलची प्रसिद्ध पोटे उत्पादनं. सुपर मिक्स मसाला, संडे स्पेशल मसाला, स्पेशल गरम मसाला, स्पेशल चिकन मटन मसाला, आगरी कोळी मटन मच्छी मसाला, बिर्याणी मसाला, गोडा ब्राह्मणी मसाला, घाटी मसाला, फिका मसाला, याशिवाय झणझणीत लसूण चटणी, काश्मीरी मिरची पावडर, शुद्ध मिरची पावडर, हळद पावडर, धने पावडर, जिरे पावडर, मिरी पावडर, अगदी चाट मसाला, सांबार मसाला आणि स्वादिष्ट चहा मसाला देखील. काय तोंडाला पाणी सुटलं ना, एकदा घ्या, कायम घेतच राहा. पोटे मसाले. शुद्धता, दर्जा आणि वजन यात कुठलीही तडजोड नाही. पोटे मसाले रायगड जिल्ह्यात सर्व रायगड बाजार व नवी मुंबईमध्ये सर्व फूडलँड फ्रेश मध्ये उपलब्ध आहेत. नारायण जयराम पोटे आणि कंपनी, टपाल नाका पनवेल, दूरध्वनी 27452363. पोटे मसाले. 65 वर्षांची 4 पिढ्यांची परंपरा. खमंग मेजवानी. मी माननीय सुमंत नलावडे यांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी पनवेलच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष चारुशिलाताई घरत मॅडम यांचं स्वागत करावं. लोकनेते सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या या सत्कारानंतर कामगार नेते महेंद्र घरत साहेबांचं स्वागत आणि सत्कार करण्यासाठी मी सुमंत नलावडे यांना आमंत्रित करतो. नगरसेविका स्मिता पाटील मॅडम यांचं स्वागत नलावडे साहेबांनी करावं अशी त्यांना विनंती आहे. या स्पर्धेचे परीक्षक
आणि चित्रपट निर्माते माननीय डॉक्टर सतीश मोरे यांचं स्वागत सुमंत नलावडे यांनी करावं अशी त्यांना मी विनंती करतो. स्पर्धेचे जोडे परीक्षक जे उत्तम शेफ म्हणून प्रसिद्ध आहेत असे सुप्रसिद्ध माननीय चेतन भानोजिया यांचं देखील स्वागत सुमंत नलावडे यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. आणि आपल्या चॅनल 1 चे संपादक माननीय श्री अविनाश कोळी यांचं स्वागत सुमंत नलावडे करतील. माझी निर्मिती आणि संकल्पना ॲक्च्युली निर्माता चॅनल 1 आहे. सर्वात प्रथम आभार मानायचे ते लोकनेते आमशेठ ठाकूर यांचे की यांच्या प्रेरणेने मी हा दिवस गाठला. त्याशिवाय मी हा दिवस गाठूच शकलो नसतो. त्यानंतर प्रशांत शेठ यांचं मार्गदर्शन, महेंद्र शेठ यांनी दिलेली थाप, संपादक अविनाश कोळी, नगराध्यक्षा चारुशीला भरत मॅडम, नगरसेविका आणि आमचे जज. आणि सर्वात महत्वाचा वाटा म्हणजे तुम्ही सगळ्या महिलांनी दिलेला प्रतिसाद. पूर्वी मी 1 वर्षापूर्वी 4 वर्ष सतत मी ठाण्याहून येऊन मी इथे मेजवानीचे प्रयोग सादर केले किंवा शूटिंग सगळ्यांचे येऊन घरी केलं. खूप गमती होत्या, त्या आता काही सांगायची वेळ नाहीये. चांगल्या वाईट सगळ्याच होत्या. नाही ठीक आहे. तर आज तुम्ही सगळे एवढे उपस्थित झालात म्हणजे असं वाटत होतं की स्पर्धा सुरू केली, सगळं नियोजन झालं, पण एवढं करत असताना एवढा प्रतिसाद आला की असं वाटतं की 3 तारीख शेवटची होती, ती कधी येते आणि 5 वाजता आहेत आणि मी प्रवेशिका बंद करतो. एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद हा मला तुम्ही दिलात. मी भारावून गेलो अक्षरशः. म्हणजे ठाण्यात मी 1000 एपिसोड गेले असतील पण तिथे मला जी अशी थाप मिळाली नाही जी पनवेलमध्ये मला मिळाली. मी उरणला पोहोचू शकलो नाही. उरणच्या काही महिला मला माझ्यावर आरोप करतायत की मी तिथे पोहोचू शकलो नाही किंवा आदईवरनं पण एखादी एंट्री होती. वाईट वाटतंय. तुमच्यासारख्या त्यांचाही हक्क होता की इथे पार्टिसिपेट करण्याचा. पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि तुमच्यामुळेच हा कार्यक्रम झाला, मान्यवर आणि तुमच्यामुळे, नाही तर हा कार्यक्रम होऊच शकला नसता. खूप खूप धन्यवाद. साची जे या स्पर्धेचे प्रायोजक आहेत त्यांचे सन्माननीय प्रतिनिधी चिराग सचदेव इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत सुमंत नलावडे यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. यानंतर जेटकिंगच्या भाविनी पाटील मॅडम इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत सुमंत नलावडे करीत आहे. या स्पर्धेमध्ये 100 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता आणि त्या स्पर्धकांचं मत ऐकणं क्रमप्राप्त आहे. स्पर्धकांना जर आपलं मनोगत इथं व्यक्त करायचं असेल त्यांना मी विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर यावं आणि या स्पर्धेबद्दलचं आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. व्यासपीठावरील सन्मान्य रामशेठ ठाकूर आणि सर्व सदस्य, मान्यवर परीक्षक, मान्यवर बाकीचे सभासद, हॅलो, आणि माझ्या प्रिय भगिनी आणि बंधूंनो पण. आता मी काय बोलणार, हा संबंध उत्साहाचा सागर उचंबळलेला आहे. आज पौर्णिमा पण आहे आणि आपल्या उत्साहाची पौर्णिमा पण इथे घडून आलेली आहे. ही खमंग मेजवानी सगळ्यांच्या आयुष्यात खमंगपणा, रुचकरपणा, स्वादिष्टपणा आणणारच आहे. आणि हे याच्याकरता आम्हाला तुम्ही ही संधी दिलेली आहे. आम्ही सामान्य गृहिणी, आम्हाला ह्याच्यातलं काही आम्ही जास्त कौशल्य दाखवू शकतो असं काही मला वाटत नाही. कारण अशा तऱ्हेचे खाद्य संस्कृती निर्णय चॅनलमध्ये होते, परंतु तिथे जायला आम्ही जाऊ शकत नाही. पण इथे आम्ही सहज पोचलो आणि जे काय आमचं वेळेवाकडं होतं ते आम्ही सादर केलं इथे. आणि त्यामुळे मी या सगळ्या भगिनींच्या तर्फे आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. मला दुसरं एक एवढं सांगायचं आहे की आत्ताची ही जी चंगळवाद जसा आहे त्याचप्रमाणे मिसळीचा वाद आहे. म्हणजे सगळीकडे भेसळ होतं, ते सगळीकडे भेसळ होते आणि त्या भेसळीमध्ये आपण आपल्या घरातल्या लोकांना, मुलांना, आबालवृद्धांना काय देतो, जेवण काय देतो आणि त्याच्यामुळे अंगात फक्त काटा येतो. आणि अशा वेळेला जेव्हा तुम्ही हा कार्यक्रम उपयोजिता आणि त्यावेळेला घरातले स्वच्छ, सुंदर, पोषक असे पदार्थ सादर करायची संधी देता, हा खरोखर अतिशय मोठा चांगुलपणा आहे आणि दूरदृष्टी आहे ही. कारण या दृष्टीमुळे आपली पिढी पुढची जी आहे तिला आपण चांगल्या प्रकारे वळवणार आहोत.
जी आता सारखं आपण बाहेरचं बर्गर वगैरे जे खातो आणि जी कोल्ड्रिंक पितो ती किती घातक आहेत हे सर्वांना आपल्याला माहिती आहे. तर नुसतं तोंडाने घातक आहेत म्हणून चालणार नाही. त्याचा दुसरा पर्याय आपण ह्या मार्गातून घेतलेला आहे आणि त्यामुळे मला अतिशय ह्याचा आनंद झालेला आहे. आणि ही केवळ मनोरंजन नाही आहे, हे केवळ आपल्याला ही शिकवण पण आहे. त्याच्याही पेक्षा जास्त मला हे प्रबोधन वाटतं. हे प्रबोधन एवढ्या करता की आपल्या सगळ्यांचे आता डोळे उघडलेले आहेत की आपल्या मुलाबाळांना आपण चांगलं पोषक कसं खायला द्यावं. आता इतके ते पदार्थ सुंदर सुंदर केलेले आहेत, त्याच्यातले प्रत्येकीने 5-5 पदार्थ जरी घरी केले तरी आपल्या सर्वांचं जीवनाचं सार्थक होणार आहे एवढं मी सांगते. आणि मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आमच्या कार्यक्रमाचे प्रायोजक नमस्कार. स्टेजवरील मान्यवर आणि खमंग मेजवानीमध्ये भाग घेतलेल्या सर्व माझ्या मैत्रिणी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, मी उराडून एकटीच अशी या खमंग मेजवानीमध्ये भाग घेतलेला आहे. मला सहज ही ॲडव्हर्टाईजमेंट टी व्हीवरती पाहिली आणि मी सुमंतांना फोन केला आणि मग त्यांनी मला खूप सहकार्य केलं आणि म्हणून मी आज इथे येऊन पोचू शकले. दुसरं एक असं की यांनी जो विषय निवडला गव्हाचे पदार्थ, हे गहू अतिशय पौष्टिक असतं आणि गव्हाचे पदार्थ आपल्याला इतके 100 जणांनी पदार्थ करून आणले ते आपल्याला बघायला मिळाले. म्हणजे आपल्याला आपला एकच पदार्थ आपल्याला माहीत असतो किंवा 2-4 माहीत असतात, पण इथे इतके पदार्थ सजवलेले आपण बघितले. त्यामुळे आपल्याला घरी जाऊन सुद्धा अनेक पदार्थ गव्हाचे करता येतील आणि घरच्यांना खुश करता येतील. आता मी इथे आले, उरळून आले तर मी 3 वाजून 10 मिनिटांनी तिथे आलेली आहे. परंतु इथलं वातावरण अतिशय प्रसन्न उत्साहाचं होतं आणि नंतर पण सगळे स्पर्धक आले तेव्हाही वातावरण खूप चांगलं होतं आणि आत्ताही शेवटपर्यंत आम्हाला त्यांनी उत्साहाचंच वातावरण ठेवलेलं आहे. दुसरं असं की आमचा सत्कार करताना त्यांनी आम्हाला श्रीफळ दिलेलं आहे, गुलाबाचं पुष्प साधं दिलेलं नाही, त्याच्याबरोबर श्रीफळ दिलेलं आहे, तेही कौतुकास्पद आहे. दुसरं असं सांगायचं आहे की इथे जे खमंग पदार्थ केलेले आहे असे पदार्थ वारंवार वेगवेगळे पदार्थ सांगून इथे व्हावे आणि जास्तीत जास्त लोकांनी इथे येऊन पदार्थ आपले करून दाखवावे अशी मी सर्वांना विनंती करते. दुसरं एक असं की मी इथे इतकी खुश होऊन आलेली आहे. मगाशी पण मला थोडंफार बोलायचं होतं पण आता मला काही आठवत नाही, पोट भरलेलं आहे माझं आणि आता सगळ्यांना उत्सुकता आहे रिझल्टची. पण मी फक्त नाव घेते आणि हा कार्यक्रम ते माझं मनोगत मी संपवते. भारतामध्ये आले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बुश, भारतामध्ये आले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बुश. केशवराजांचं नाव घेते, खमंग मेजवानीमध्ये येऊन मी झाले खुश. धन्यवाद. माझी एक सूचना आहे की जसं खमंग मेजवानी हे चॅनल सगळ्या घरोघरी जाऊन शूटिंग करून पदार्थ गृहिणींचं आहे, पण त्यांनी स्वतःचं मेजवानी म्हणजे हे चॅनल म्हणजे त्यांच्या स्टुडिओमध्ये त्यांचं झालं पाहिजे किचन तयार की तिथे आम्ही येऊन दाखवू. तशी काम मराठीवर किंवा ई मराठीवर त्यांचं स्वतःचं स्टुडिओ आहे की तसा हा चॅनलवरनी स्वतःचं किचन त्यांचं इथे झालं पाहिजे की आमच्यासारख्या गृहिणींना सगळ्यांनाच घरोघरी जमत नाही. ज्या अगदी सामान्य गृहिणी असतात त्यांना बरीच मेंबर्स घरामध्ये असेल तर त्यांच्या घरी येऊन जमत नाही. ते स्टुडिओ हा त्यांनी करावा की तिथे सगळ्या महिला येऊन प्रोग्राम करतील आणि सगळ्यांना ही संधी मिळेल, तेव्हा याचा नक्की विचार करावा. ही एक माझी सूचना होती की मी बोलते. खूप बरं वाटलं म्हणजे पनवेलमध्ये ही स्पर्धा अशी होत नाही आणि त्यामुळे झाली, त्याचा खूप खूप आनंद आहे. धन्यवाद. सर्व मान्यवरांचं स्वागत, उपस्थित सर्व महिलांचं मनापासून स्वागत. दुपारी 12 वाजल्यापासून ज्या महिला उभ्या आहेत आणि ज्या निकालाची वाट बघतात त्यांच्या पेशन्सचं आपण कौतुक करायला पाहिजे. याशिवाय सचिन तेंडुलकरनी शतकांचं शतक जे पूर्ण केलं त्याला ते शतकांचं शतक पूर्ण करायला जेवढे कष्ट लागले असतील त्यापेक्षा एक पाऊल जास्त पुढचं कष्ट नलावडे सरांनी घेतलेले आहे ते 500 एपिसोड पूर्ण करताना. पावसाळ्यातही स्कूटरनी स्टेशनवर जाताना मी त्यांना स्वतः बघितलेलं आहे
कुठल्या परिस्थितीत ते एपिसोड प्रत्येक शूट करतात याचं जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे. जास्त वेळ न घेता पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. पनवेलचे आमदार सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना संबोधित करावं. खमंग मेजवानी पाककला स्पर्धा 2012 2012 साल टाकले याचा अर्थ दरवर्षी अशा पद्धतीने आपण स्पर्धा घेणार. तर या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे रायगडचे माजी खासदार सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब, महाराष्ट्र प्रदेशच्या इंटकचे सचिव सन्माननीय महेंद्रजी घरत साहेब, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पनवेल शहराच्या नगराध्यक्षा सौ चारुशीला घरत मॅडम, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आपल्या सभापती या ठिकाणी सौ स्मिता पाटील मॅडम, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय आमचे सहकारी मोरेजी, चॅनल 1चे संपादक अविनाश कोळी, ज्यांच्या संकल्पनेतून हा खमंग मेजवानी कार्यक्रम उतरला ते सुमंत नलावडेजी, या ठिकाणी कुठेतरी प्रेक्षकांमध्ये उपस्थित असणाऱ्या नगरसेविका सौ निर्मला म्हात्रे आपल्या स्पर्धक आहेत त्या, आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सौ मंगला राणे नगरसेविका, सर्व या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या, मला वाटतं की परीक्षकांनी या गोष्टीचा विचार नक्की केलेला नसेल इथं नगरसेविका आहेत म्हणून. या ठिकाणी उपस्थित आपले सर्व पनवेल शहरातील उरण, पनवेल तालुक्यातील उरण या संपूर्ण परिसरामधील ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्या सर्व स्पर्धक, सर्व गृहिणी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यासोबत आणि त्यांना सूचना, वेगवेगळ्या सूचना, मी ऐकलं की हा असं नको, हे कमी टाक, हे जास्त टाक, अशा ज्यांनी ज्यांनी सूचना दिल्या ते सर्व आलेले, सर्व त्यांचे सूचक, त्यांच्या सर्व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आल्या त्या सर्व पनवेल शहरातील सर्व सन्माननीय नागरिक, उपस्थित या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व चॅनेलचे प्रतिनिधी, सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे बंधू आणि भगिनी, सर्वात आधी ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि त्या सहभागामुळे पुढे आपल्याला अशाच पद्धतीचे पदार्थ मिळू शकतील असं घरातल्या पुरुषांना विश्वास वाटला, त्या सर्व गृहिणींना, त्या सर्व स्पर्धकांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. चॅनेल 1चा या ठिकाणी एक त्याच्यातला एक सहभागी माणूस म्हणून या ठिकाणी आपल्याला मनापासून धन्यवाद देतोय. पनवेल शहरामध्ये अनेक या ठिकाणी भारतातील नागरिक राहायला आलेले आहेत. पनवेल शहरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येऊन राहणारी बरीचशी मंडळी आहे. आता पनवेल म्हटलं की खारघर, कळंबोली, कामोठा, नवीन पनवेल, खंदा कॉलनी, पनवेल शहर तालुक्याचा सुद्धा परिसर आपण पाहतोय. या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वसाहती वाढत आहेत आणि या वसाहतींमधून भारताच्या, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळी लोक येऊन राहत आहेत. प्रत्येक जण जो या ठिकाणी आला, प्रत्येक जण आलेला माणूस हा स्वतःची संस्कृती घेऊन या ठिकाणी आलेला आहे आणि माझी संस्कृती ही म्हणजे अशी अभेद्य राहिली पाहिजे की त्याच्यामध्ये कोणी घुसता कामा नये, आपण कशात घुसायचं नाही, अशा पद्धतीचा विचार, संकुचित विचार न करता आपण एकमेकांच्या संस्कृतीचं, एकमेकांच्या खाद्यपदार्थांचं वाट्या बिट्या देऊन, डिशेसमध्ये झाकण देऊन अशा पद्धतीने आदान प्रदान करत असतो सातत्यानं. कोणाच्या घरात काही पदार्थ बनला की तो शेजाऱ्याच्या घरामध्ये चांगल्यासाठी दिला जातो आणि मग अशा पद्धतीने आपण हे जे आहे, हे जे नवीन काहीतरी करून पाहावं, ही प्रवृत्ती आपल्याकडे फार पूर्वीपासूनची आहे आणि त्यामुळे आपण म्हणूया की हे सगळे जे पदार्थ आज या ठिकाणी आलेले आहेत या सगळ्या पदार्थांनी एक वेगळ्या पद्धतीचं असं रूप घेतलेलं आहे. म्हणजे असं नाही आहे की केवळ कायस्थ घरातली गृहिणी आहे ते कायस्थ पद्धतीचा पदार्थ करून बघेल असं नाही, काहीतरी त्याच्यामध्ये आता हल्ली फ्युजन आलेलं आहे, काही वेगवेगळ्या पद्धतीने आणण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं की त्याच्यातून कुठेतरी आजही आपल्या जेवणातली गंमत, एवढी सगळी हॉटेल्स, एवढी सगळे रेस्टॉरंट वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या ज्या पद्धतीनं आपल्याला सर्व्हिस देता येईल अशी ही सर्व्हिस इंडस्ट्री आपल्या संपूर्ण भारत देशात मोठ्या प्रमाणात आहे आणि फक्त भारतातलं नाही, जगभरातलं वेगवेगळ्या पद्धतीचे खाद्यपदार्थ हे आता आपल्याकडे या रेस्टॉरंटच्या रूपानं, मॉल्समध्ये अशा रूपानं आपल्याकडे आता आलेलं आहे आणि त्यामुळे घरातला, आता मगाशीच या ठिकाणी मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे घरातला या ठिकाणी
घरातलं किचन, घरातलं स्वयंपाकघर हे सातत्यानं जे चाललं पाहिजे यासाठी घरातल्या गृहिणीला सुद्धा फार कसरत करावी लागते. आणि मग ही कसरत ही कुठेतरी अशा कौशल्याच्या रूपानं बाहेर येते आणि त्याच्यातून आपल्याला नाना पद्धतीच्या या सगळ्या डिशेस पाहायला मिळालेल्या आहेत. मी मगाशी जेव्हा सगळ्या पाहिल्या आणि खरोखरच प्रत्येकानं प्रत्येक गृहिणीनं अशा पद्धतीनं त्याला सजावटीचा साथ दिलेला होता की ते पाहून डोळे स्थिमित व्हावेत, आपल्यालाही त्याचा आनंद मनापासून घेता यावा. मी सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो. आज या ठिकाणी बोलत असताना जसं त्यांनी सांगितलं ती एक गोष्ट निश्चित पद्धतीने आपल्याला सांगेल की जरी वैविध्यपूर्ण देण्याचा आपला प्रयत्न असला तरी ते वैविध्यपूर्ण देत असताना घरातलं स्वास्थ्य सांभाळलं गेलंच पाहिजे. ही आपली सगळ्यात महत्वाची आणि डोक्यामध्ये सगळ्यात पहिले जर काही ठेवलं असेल तर ती संकल्पना आहे की घरातल्याचं स्वास्थ्य सांभाळून रेस्टॉरंटमध्ये किंवा अन्य ठिकाणी तुमचं स्वास्थ्य चांगलं राहावं म्हणून काही दिलं जातं अशातला गोष्ट नसते. त्या ठिकाणी तुम्हाला आवडलं पाहिजे, जिभेला रुचलं पाहिजे असंच देण्याचा प्रयत्न असतो त्या ठिकाणी. त्याच्यातून तुमचं स्वास्थ्य सांभाळलंच गेलं पाहिजे. हे मला वाटतं 100 पैकी 5% रेस्टॉरंट आणि याच्यामधून सुद्धा सांभाळलं जात असेल की नाही याबाबत मला स्वतःला शंका. आणि त्यामुळे आपल्या घरातून अशा पद्धतीचे पदार्थ करत असताना ज्या वेळेला गव्हापासून केलेले पदार्थ असं जेव्हा सांगितलं जातं तर त्याच्या मागे हे स्वास्थ्य सांभाळलं जाणं ही त्याच्यातली सगळ्यात महत्वाची या ठिकाणची थीम आहे. आणि त्याचं ते लक्षात ठेवून आपण सगळ्यांनी केलं त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आजच्या स्पर्धेतल्या सर्व पारितोषिक विजेत्यांचं आणि ज्यांनी या पारितोषिक मिळवण्यासाठी यांना स्पर्धा दिली त्या सर्व स्पर्धकांचं मनापासून अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो. असा अभिनव कार्यक्रम आपण चालू केला. नलावडेजी तुमच्या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन. हा आपला उपक्रम 500 एपिसोड पर्यंत चालला. 1000-2000 असे पल्ले त्यांनी गाठावे आणि त्याच्यामध्ये आपलं नाविन्य टिकून राहावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर साहेब यांना विनंती करतो त्यांनी आपल्या शुभ हस्ते माननीय सुमंत नलावडे यांना सन्मानित करावं. त्यांच्या सौभाग्यवती इथे उपस्थित करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करतो. आणि खमंग मेजवानी या कार्यक्रमामध्ये संकल्पना द्यायची आहे ते सुमंत नलावडे आणि त्यांच्या सौभाग्यवती यांना व्यासपीठावर मान्यवरांच्या शुभ हस्ते ते सन्मानित केले जाते. धन्यवाद सर. रामशेठ ठाकूरजी, आमदार साहेब, महेंद्रजी घरत नगराध्यक्ष यांना सन्मान करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने चॅनलमध्ये मला इथे बोलवलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. 100 स्पर्धकांना परीक्षण करणं, कारण गव्हाचे 100 पदार्थ म्हणजे मी आयुष्यात गव्हाचे जेवढे पदार्थ खाल्ले असतील त्याची टोटल केली तरी 100 होणार नाही. पण ती मला वाटतं माझा विक्रम नोंदवला जाईल अशी परिस्थिती आज जी निर्माण झाली आहे. तर ही संधी मला देणारे हे स्पर्धक आणि हे प्रायोजक किंवा हे त्याचे करणारे सगळे सर्व यांचे मनापासून धन्यवाद. जास्त काही न बोलता एवढंच सांगतो की खूप उत्कृष्ट अशा रेसिपीज इथे सादर केल्या गेलेल्या आहेत. परंतु स्पर्धा म्हटली की त्याला वेगवेगळे निकष लावावे लागतात आणि त्या निकषाच्या आधारे मगाशी सरांनी आमदार साहेबांनी म्हटलं की तसं आम्ही कुठल्या प्रकारचं कन्सिडरेशन केलेलं नाही आहे की हे कोण आहे किंवा कारण आम्हाला फक्त नंबरच म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता नगरसेवक राणेजी इथे आहेत त्या मला कल्पनाच नव्हत्या की त्या नगरसेवक आहे. म्हणजे मला सांगायचा उद्देश असा आहे माझा की कुठल्याही प्रकारचा रेफरन्स न घेता अगदी प्रामाणिकपणे जे वाटलं जे 4 कॅटेगरीज लावल्या होत्या त्याप्रमाणे इथे मूल्यांकन केलेलं आहे. त्याप्रमाणे आता आपण स्पर्धाची जे वाट न पाहता आपण पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पुढे चालू करूया. कॅटेगरीज ज्या होत्या त्याच्यामध्ये आपण जे मार्क्स दिले होते त्यामध्ये तुम्ही त्या पदार्थाची चव, त्या पदार्थामध्ये नाविन्य काय होतं, म्हणजे हा पदार्थ पारंपरिक आहे पण त्याला तुम्ही काही नवीन साथ चढवलात का, नवीन त्यात काही प्रयोग केलेत का,
पोषण मूल्य म्हणजे आपण न्यूट्रिशन्स हा जो प्रकार आहे त्याचाही तिथे विचार केला गेला आणि सजावट अशा 4 कदाचित एखादी व्यक्ती एखाद्या कॅटेगरीमध्ये खूप उच्च मार्क मिळवले असतील पण सर्व कॅटेगरीजमध्ये थोडेसे कमी मार्क असतील असा प्रकारही इथे घडलेला आहे. या कार्यक्रमामध्ये 70 वर्षावरील महिला नंबर 40 नंबर 66 मुमताज काझी आणि नीला कर्नाटकी यांनी सहभागी घेतला होता. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत अभिनंदन करायचं. त्याचप्रमाणे 81 वर्षावरील महिला नंबर 85 सौ प्रभा खासगीवाले यांचं वय 81 आहे. त्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. 12 वर्षांची मुलगी कुमारी सोनल सुंदर पाटील हिने या स्पर्धेत भाग घेतला होता. तर यांचं सगळ्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत अभिनंदन करायचे. तर उत्कृष्ट वेशभूषा क्रमांक 65 सौ स्मिता श्यामनाथ पुंडे नगराध्यक्षा चारुशिला घरत मॅडम या इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करावा. समोर वा उत्कृष्ट सजावट नंबर आहे 83 सौ निर्मला दत्तात्रय म्हात्रे. मी महेंद्र गरजेला विनंती करतो की आपल्या शुभास्ते त्यांचा सत्कार करावा. यांचं वैशिष्ट्य म्हणजे या सजावटीमध्ये जिवंत मासे त्यांनी त्या ट्रेमध्ये आणले होते. उत्कृष्ट सजावट सौ निर्मला दत्तात्रय म्हात्रे. महेंद्र ठाकूर यांना मी विनंती महेंद्र घरत यांना मी विनंती करतो. तिसरा क्रमांक नंबर 32 सौ रेवा गिरीश देशपांडे. जेटकिंग पुरस्कृत पारितोषिक हे जेटकिंग संस्थेतर्फे दिलं जात आहे. भाविनी पाटील त्यांचा सत्कार करत आहेत. द्वितीय क्रमांक तुम्ही सांगा ना सांगा ना तुम्ही नाव सांगा. मी रेसिपीज केली होती ग्रीन रिबन्स म्हणजे अर्थात कढीपत्त्याचे कुरकुरे. द्वितीय क्रमांक 89 सौ ज्योती नानासाहेब दातीर. द्वितीय क्रमांक 89 सन्मानित करावं. बस ओके थँक्यू सर. माझ्या पदार्थाचं नाव होतं इंडियन मॅगी. इंडियन मॅगी म्हणजे काय, गव्हाच्या चिकापासून मी बनवल्या होत्या कुरड्या आणि त्याला मॅगीचा शेप दिला होता नूडल. प्रथम पारितोषिक नंबर आहे 09 डॉक्टर सौ मनीषा पाचभाई. मी आदरणीय रामशेठ ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते त्यांचा सन्मान करावा. प्रथम क्रमांक आहे 09 डॉक्टर सौ मनीषा पाचभाई. त्यांची सजावट ही उत्कृष्ट होती.
आपल्या रेसिपीच्या नावाबद्दल आपण सांगा. मी पारंपरिक रेसिपी बनवली होती आणि ऋषीमुनींच्या काळापासून ती चालत आलेली आहे. शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी ती रेसिपी खास करून कर्नाटकमध्ये आजही बनवली जाते. तर गव्हाच्या कोंड्यापासून आणि गव्हाच्या सर्वांगापासून ती बनवली होती आणि त्याचं डेकोरेशनसाठी सुद्धा गव्हाच्या पिठापासून मी डॉल वगैरे बनवल्या होत्या. तर पूर्ण म्हणजे गव्हाचा अंश ह्या रेसिपीचे एक मूळ हे होतं ते वापरलं. धन्यवाद. 500 भागांपैकी जो बेस्ट प्राइज जाते ते आहेत सौ ललिता सखाराम घोगरे. मी रामशेठ ठाकूर साहेबांना विनंती करतो. पाचशे भाग जे प्रदर्शित झाले होते त्यापैकी टीमने जे स्पर्धकांची निवड केली होती त्याला बेस्ट ऑफ खमंग मेजवानी हा सन्मान दिला जात आहे. याचा पुढचा मला खूप स्वाभिमान वाटतो आज की या 500 एपिसोडमध्ये माझा नंबर आला आणि मी आनंदाने इतके भारावून गेले आहे की खरंच माझ्यासाठी हा खूप सुखद अनुभव आहे आणि ह्या अनुभवाचं सगळं श्रेय जातं ठाकूर साहेबांच्या या चॅनलला आणि नलावडे साहेबांच्या मेहनतीला. मी एवढंच सांगते. ज्याची आपण वाट पाहतोय तो क्वीन ऑफ खमंग मेजवानी पैठणी साची हे जे साडीचं दुकान आहे पनवेलमधलं त्यांनी जी प्रायोजकत्व स्वीकारलं होतं त्याचे तर क्वीन ऑफ खमंग मेजवानी सौ स्मिता विनय केकटपुरे आणि रामशेठ साहेबांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं. प्रवेशचं जे सर्वोच्च पारितोषिक आहे नगराध्यक्ष मॅडम आपणास विनंती करतो की आपण त्यांना पैठणीचा सन्मान देऊन त्यांचा सन्मान करावा. त्या रेसिपीचं नाव होतं डिमसम्स विथ इलेक्ट्रिक टँगो टोमॅटो टँगो. तर त्याच्यामध्ये जसं थोड्या वेळपूर्वी प्रशांत दादांनी म्हटलं होतं की हल्ली फ्युजन हा प्रकार आलेला आहे. तर ही बेसिकली थाय डिश आहे पण मी त्याच्या आतले जे स्टफिंग्स वगैरे ते सगळे आपले इंडियन न्यूट्रिशन रिक्वायरमेंट लक्षात घेता ते तसे केलेले होते. तर माझ्या रेसिपीमध्ये कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स विटॅमिन्स आणि सगळे घटक हे काउंट करण्यात आले एक्सक्लुडिंग फॅट्स. कारण फॅट्स हे सगळ्यात हानिकारक आहे आणि आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कुणाला व्यायाम करायला वेळ मिळत नाही. तर त्यामुळे जितके कमी फॅट्स किंवा जितके जास्त न्यूट्रियन्स आपल्याला मिळतील हे जास्तीत जास्त फायद्याचं आहे. शिवाय त्याच्यात कुठलेही प्रिझर्वेटिव्स किंवा कलर्स मी ॲड केलेले नाही. जे काही आहे ते कलर्स नॅचरल आहेत. म्हणजे पिंक कलरचं जे मोदक टाईपचं हे दिलेलं आहे ते पिंक कलर बीटरूटनी दिला मी, ग्रीन कलर पालकाने दिला आणि येलो कलर हळद घालून दिला. तर सगळे नॅचरल वापरले आहेत आणि शिवाय ते कलरफुल असल्यामुळे एवढे आकर्षक दिसतात की लहान मुलं सुद्धा खूप चवीने खातात. मोठे मसाले यांच्याकडून देखील या स्पर्धेच्या ज्या विजेत्या आहेत त्यांना सर्वोच्च दिलं जातं. चॅनल वन प्रस्तुत खमंग मेजवानी याच्या 500 भाग पूर्ण झाल्याबद्दल आम्ही जे स्पर्धा ठेवली त्या स्पर्धेच्या समारंभास आमचे प्रेरणास्थान माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमचे मार्गदर्शक पनवेलचे लोकप्रिय आमदार माननीय श्री प्रसन्नदादा ठाकूर हे वेळात वेळ करून उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यानंतर पनवेलच्या नगराध्यक्षा सौभाग्यवती चारुशीला गरज,
शिक्षण सभापती स्मिता पाटील, आमचे नेहमीच मार्गदर्शक असलेले आमचे निर्माते महेंद्र शेठ गरत, या स्पर्धेला परीक्षक जे लाभले ते आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात. SP मोरे कॉलेजचे सर्व सतीश मोरेजी, त्यानंतर आमच्या या स्पर्धेकरिता श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाबरोबरच SP मोरे कॉलेज, साची, पोटे मसाले, जेटिंग, RC आणि जय अंबे चॅरिटेबल ट्रस्ट नवीन पनवेल, याचबरोबर आमचं हे जे सेट आपण बघताय ते NB स्टुडिओ, त्यांचंही आम्ही आभार मानतो. NB स्टुडिओचे प्रतिनिधी जे आलेले आहेत त्यांनी समोर यायचं आहे. मी माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांना विनंती करतो की नाही त्यांना सन्मानित करायचे आहे. हा सेट जो तुम्ही बघताय झोपडीचा, हा सगळा त्यांनी केलेला आहे. आपण सर्वांनी सहभाग घेतलाय, आपल्या सर्वांचं सहभाग आहे. सर्वांचं भोजन झालेलं असेल, कोणाचं राहिलं असेल तर घ्यावं. सर्वांचे आभार. प्रत्येकाला सहभागाचं प्रमाणपत्र आणि बक्षीस, सर्वांना बक्षीस, आपण पारितोषिक सर्व सहभागी महिलांना देणार आहोत. आणि लकीचा नंबर आहे हा लकी ड्रॉचं पारितोषिक काढणार आहे. डोळे झाकलेले आहेत. आणि बॅच क्रमांक आहे 2-4-24. नैना पांचाळ यांचं अभिनंदन. आणि ज्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांना सगळ्यांना आपण प्रमाणपत्र आणि पारितोषिक देतोय.